Problem 1. In figure, angle y is equal to 108 degree and angle x is equal to 71 degree. आपल्याला अँगल y 108 डिग्री दिला आहे, अँगल x 71 डिग्री. आर द लाईन्स m अँड n पॅरलल. तर m आणि n लाईन पॅरलल आहे का विचारलं आहे आणि त्याला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. तर आपल्याला काय दिसत आहे, 2 लाईन्स दिसत आहे, m आणि n, आणि त्याची ट्रान्सव्हर्सल l दिसत आहे. आणि ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आणि आतमध्ये असलेले जे कोन आहे x आणि y, याला आपण काय म्हणतो, इंटेरियर अँगल म्हणतो. आणि जर इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असेल तर या लाईन कशा होईल, पॅरलल होईल. तर पहिले आपल्याला अँगल x आणि y ची ॲडिशन करावं लागेल. म्हणजे अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू अँगल x आपल्याला कितीचा दिला आहे, 71, प्लस अँगल y आपल्याला कितीचा दिला आहे, 108. आणि जर याची ॲडिशन केली x प्लस y तर किती होईल, 8 आणि 1 9, 0 आणि 7 आणि हे 179. तर अँगल x प्लस अँगल y किती येत आहे, 179 येत आहे, 179. पण आपल्याला त्याची सम किती पाहिजे होती, इंटेरियर अँगलची 180. जर 180 सम असती तर ते कसे झाले असते, सप्लिमेंटरी. आणि सप्लिमेंटरी झाले असते तर लाईन m आणि n पॅरलल झाली असती. परंतु आता काय होत आहे, अँगल x प्लस अँगल y नॉट इक्वल टू 180. तर इंटेरियर अँगलची सम 180 नाही आहे, म्हणून लाईन m आणि n पॅरलल होणार नाही. देअरफोर लाईन m अँड लाईन n आर नॉट पॅरलल. याचं रिझन कॉन्व्हर्स ऑफ इंटेरियर अँगल थेरम. कॉन्व्हर्स ऑफ इंटेरियर अँगल थेरम. प्रॉब्लेम 2. इन फिगर इफ अँगल ए कॉन्ग्रुअंट टू अँगल बी. आपल्याला ए अँगल आणि बी अँगल कसे दिले आहे, कॉन्ग्रुअंट दिले आहे. देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. तर लाईन एल आणि लाईन एम आपल्याला काय दाखवायची आहे, पॅरलल दाखवायची आहे. तर पहिले आपल्याला गिव्हन काय दिलं आहे, अँगल ए कॉन्ग्रुअंट टू अँगल बी. तर पहिले गिव्हन कंडिशन लिहून घेऊ, अँगल ए कॉन्ग्रुअंट टू अँगल बी. याला नंबर 1 देऊन देऊ. हे आपल्याला काय दिलेलं आहे, गिव्हन दिलेलं आहे. आणि आता एच्या नंतर बघा, आता एच्या अपोजिटला असलेला अँगल कोणता आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. तर इथे मी सी नाव देऊन देतो या अँगलला. तर ए आणि सी कोणते अँगल झाले, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुअंट. म्हणजे ए आणि सी कसा होऊन जाईल, कॉन्ग्रुअंट. मग आपल्याला ए आणि बी कॉन्ग्रुअंट दिला आहे, ए आणि सी कॉन्ग्रुअंट होऊन जाईल. तर ए सोबत सी कॉन्ग्रुअंट आहे, ए सोबत बी कॉन्ग्रुअंट आहे, तर बी आणि सी कसे होऊन जाईल, कॉन्ग्रुअंट. आणि बी आणि सी कॉन्ग्रुअंट झाले तर या दोन लाईनची ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर बी आणि सी कोणते अँगल होईल, करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुअंट झाले तर लाईन कशा होऊन जाईल, पॅरलल. मग आता आपण काय लिहू, अँगल ए कॉन्ग्रुअंट टू अँगल सी. अँगल ए कॉन्ग्रुअंट टू अँगल ए कॉन्ग्रुअंट टू अँगल सी. याला नंबर 2 देऊ. रिझन काय, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता बघा, अँगल ए सोबत बी कॉन्ग्रुअंट आहे, ए सोबत सी कॉन्ग्रुअंट आहे. मग फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 अँगल बी आणि सी कसा होऊन जाईल, कॉन्ग्रुअंट होऊन जाईल.
अँगल बी कॉन्ग्रुअंट टू अँगल सी. आता बी आणि सी आपण अँगल कसा दाखवला? कॉन्ग्रुअंट. आता या दोन लाईन आहे याची ट्रान्सव्हर्सल आहे आणि सी आणि बी हे जे अँगल्स आहे हे कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि करस्पॉन्डिंग अँगल कशी आहे? कॉन्ग्रुअंट आहे. जर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुअंट असेल तर लाईन कशा होतील? पॅरलल. म्हणजे आपण काय लिहू शकतो? लाईन एल पॅरलल टू लाईन एम. लाईन एल पॅरलल टू लाईन एम. तर याचं रिझन काय लिहावं लागेल? कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. Problem 3. In figure, if angle A congruent to angle B and angle X congruent to angle Y, then prove that line L parallel to line N. तर आता आपल्याला बघा अँगल A आणि अँगल B कॉन्ग्रुअंट दिला आहे, अँगल X आणि अँगल Y कॉन्ग्रुअंट दिलेला आहे आणि लाईन L आणि लाईन N आपल्याला पॅरलल प्रूव्ह करायचं आहे. तर पहिले आपल्याला गिव्हन काय आहे? अँगल ए आणि बी कॉन्ग्रुअंट दिलेला आहे. तर बघा लाईन एल आणि लाईन एम या लाईनची ही के काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. तर मग हे ए आणि बी कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि करस्पॉन्डिंग अँगल कसे आहे? कॉन्ग्रुअंट. म्हणजे लाईन एल आणि एम काय होऊन जाईल? पॅरलल होऊन जाईल. तर आपल्याला गिव्हन काय आहे? अँगल ए कॉन्ग्रुअंट टू अँगल बी. नंबर 1 देऊन देऊ याला. हे आपल्याला काय आहे? गिव्हन आहे. याला हे आपल्याला गिव्हन दिलं आहे आणि इथे आपल्याला लाईन एल आणि एम 2 लाईन्स दिसत आहे आणि याची के ही ट्रान्सव्हर्सल दिसत आहे. आणि ए आणि बी हे कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुअंट असेल तर लाईन कशा असतात? पॅरलल. मग काय लिहावं लागेल आपल्याला? लाईन एल पॅरलल टू लाईन एम. पॅरलल टू लाईन एम. लाईन एल पॅरलल टू लाईन एम. याला नंबर 1 देऊन देऊ. आणि हे कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग. कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. जर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुअंट असेल तर लाईन कशा असतात? पॅरलल. आता सेकंड गिव्हन कंडिशन कोणती आहे? अँगल एक्स कॉन्ग्रुअंट टू अँगल वाय. अँगल एक्स आणि वाय आपल्याला कॉन्ग्रुअंट दिले आहे. आणि बघा इथे एम आणि एन या लाईनची ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि एक्स आणि वाय हे काय आहे? अल्टरनेट अँगल आहे. आणि अल्टरनेट अँगल आपल्याला कसे दिले आहे? कॉन्ग्रुअंट दिले आहे. अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुअंट आहे तर लाईन्स कशा होईल? पॅरलल. म्हणजे लाईन एम पॅरलल टू लाईन एम. तर आपल्याला गिव्हन काय आहे? अँगल एक्स कॉन्ग्रुअंट टू अँगल एक्स कॉन्ग्रुअंट टू अँगल वाय. हे काय आहे? आपल्याला गिव्हन आहे. ठीक आहे. आणि एक्स आणि वाय काय आहे? अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल कसे आहे? कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे लाईन पॅरलल होईल. कोणत्या लाईन? एम आणि एन. लाईन एम पॅरलल टू लाईन एन. लाईन एम पॅरलल टू लाईन एन. तर इथे काय लिहावं लागेल? अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुअंट आहे म्हणून लाईन पॅरलल झाल्या. तर कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल. कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल टेस्ट थेरम लिहू शकतो. ठीक आहे. याला आपण इक्वेशन 2 देऊन देऊ. आता बघा पहिल्या कंडिशनमध्ये आपण काय प्रूव्ह केलं? लाईन एल पॅरलल टू लाईन एम.
आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये लाईन एम पॅरलल टू लाईन एन. आता लाईन एम सोबत लाईन एल पॅरलल आहे आणि लाईन एम सोबत लाईन एन पॅरलल आहे. म्हणजे काय होईल, फ्रॉम 1 and 2 लाईन एल पॅरलल टू लाईन एन. म्हणजे बघा यल आणि यम लाईन पॅरलल आहे, यम आणि यन लाईन पॅरलल आहे. म्हणजेच फ्रॉम 1 and 2 यल आणि यन लाईन काय होईल, पॅरलल होईल. मग आपल्याला लिहावं लागेल फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 लाईन एल पॅरलल टू लाईन एन, लाईन एल पॅरलल टू लाईन एन. आणि कारण की यम सोबत ही लाईन यल पॅरलल आहे, लाईन यम सोबत एन पॅरलल आहे. म्हणजे लाईन एल आणि एन कशी होऊन जाईल, पॅरलल. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. प्रॉब्लेम 4. इन फिगर इफ रे बी ए पॅरलल टू रे डी ई. आपल्याला रे बी ए आणि रे डी ई पॅरलल दिलेले आहे. अँगल सी 50 डिग्री, अँगल सी 50 डिग्री, अँगल डी 100 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी. आपल्याला ए बी सी अँगलचं मेजर काढायचं आहे. आणि हिंट दिलेली आहे, ड्रॉ ए लाईन पासिंग थ्रू पॉईंट सी. ड्रॉ ए लाईन पासिंग थ्रू पॉईंट सी अँड पॅरलल टू ए बी. आणि ए बीला पॅरलल काढायची आहे. म्हणजे आपल्याला सी पॉईंटमधनं लाईन ए बीला पॅरलल लाईन काढायची आहे पॉईंट सीमधनं. तर आपण ही लाईन काढून घेऊ, पी क्यू, पी क्यू. तर आपण काय म्हणू शकतो, लाईन ए बी पॅरलल टू लाईन पी क्यू म्हणू शकतो. लाईन ए बी पॅरलल टू लाईन पी क्यू काढली सी पॉईंटमधनं. आता आपल्याला कशाचं मेजर काढायचं आहे, ए बी सी अँगलचं मेजर काढायचं आहे. तर आता बघा लाईन डी ई आणि ए बी आणि पी क्यू पॅरलल झाली. तर तशीच आपल्याला गिव्हन काय आहे, रे बी ए आणि रे डी ई कशी दिली आहे, पॅरलल. हे काय केलं आहे आपण, कन्स्ट्रक्शन केलं आपण. त्याच्यानंतर आता आपल्याला रे बी ए आणि रे डी ई पॅरलल दिलेला आहे गिवन. रे बी ए पॅरलल टू रे डी ई. हे काय आहे, आपल्याला याला नंबर 2 देऊ, गिवन दिलेला आहे. आता पी क्यू आणि ए बी लाईन पॅरलल आहे आणि ए बी आणि डी ई पॅरलल आहे. तर फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकतो आपण, लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन डी ई किंवा रे डी ई पण म्हणू शकतो. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 लाईन पी क्यू पॅरलल टू रे डी ई पण म्हणू शकतो आणि लाईन डी ई पण म्हणू शकतो, लाईन डी ई. ठीक आहे. आणि आता बघा लाईन डी ई आणि लाईन पी क्यू कशी आहे, पॅरलल आहे. याची जर डी सी आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर अँगल डी आणि अँगल सी कोणते अँगल्स होईल, इंटेरियर अँगल होईल. आणि लाईन पॅरलल आहे तर इंटेरियरची अँगलची सम किती होऊन जाईल, 180. तर त्याच्यापैकी एका अँगलचं मेजर माहिती आहे तर सी अँगलचं मेजर आपल्याला काढता येईल. तर डी सी क्यूचं मेजर आपल्याला माहिती होऊन जाईल. मग बी सी क्यू म्हणजे बी सी क्यू अँगलचं मेजर म्हणजे बी सी डी आणि डी सी क्यूची ॲडिशन. आणि मग आपल्याला या लाईन्स पॅरलल आहे पी क्यू आणि ए बी, याची ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे काय होईल, अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल कसे असतात, लाईन पॅरलल असेल तर कॉन्ग्रुअंट. तर मग ए बी सीचं मेजर आपल्याला काढता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला लाईन डी ई आणि पी क्यू पॅरलल आहे, याची ट्रान्सव्हर्सल डी सी घेतली तर अँगल डी आणि सी काय होईल, इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी, म्हणजे यांची सम असते 180. म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल, अँगल
EDC प्लस अँगल DCQ. अँगल EDC, अँगल EDC प्लस अँगल DCQ इज इक्वल टू 180. का बरं? इंटेरियर अँगल. ठीक आहे. तर आपल्याला डी अँगल कितीचा माहिती आहे? 100चा. म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो? 100 प्लस अँगल DCQ इज इक्वल टू 180. मग आता 100ला आपण राईट हँड साईडला नेलं तर त्याची साईन काय होईल? चेंज. म्हणजे अँगल DCQचा मेजर किती मिळेल? DCQ इज इक्वल टू 180. तर लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँड साईडला नेला तर त्याची साईन काय होईल? चेंज होईल. म्हणजे -100. आता अँगल DCQ इज इक्वल टू 180 मायनस 100 किती होऊन जाईल? 80 डिग्री. म्हणजे DCQ अँगल आपल्याला कितीचा मिळाला? 80 डिग्रीचा मिळाला. DCQ 80 डिग्रीचा मिळाला. आता याच्यानंतर आपल्याला या दोन अँगलची सम करता येईल. म्हणजे BCQ, अँगल BCQ म्हणजे काय होईल? अँगल BCD प्लस अँगल DCQ. ठीक आहे. तर अँगल याची सम करून घेऊ. अँगल BCQ, अँगल BCQ इज इक्वल टू, आता आपण काय म्हणू शकतो? BCQ म्हणजे BCD प्लस अँगल DCQ. BCD, अँगल BCD प्लस अँगल BCD प्लस अँगल DCQ. DCQ. आता आपल्याला अँगल BCD कितीचा दिला आहे? 50चा. आणि हा आपण कितीचा काढला? DCQ 80चा. म्हणजे BCD आहे 50चा आणि हा आहे 80चा. तर याची सम किती होऊन जाईल? 8 5 13 म्हणजे 130 डिग्री. म्हणजे आता आपल्याला ACD अँगल कितीचा मिळाला? BCQ अँगल आपल्याला मिळाला 130 डिग्री. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे? अँगल ABCचं मेजर काढायचं आहे. तर आता आपण काय लिहू शकतो? लाईन AB आणि PQ पॅरलल आहे. याची ट्रान्सव्हर्सल आपण BC घेतली, याची ट्रान्सव्हर्सल BC. तर ABC आणि BCQ हे कोणते अँगल होईल? अल्टरनेट अँगल. आणि लाईन पॅरलल आहे तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुअंट होईल. आणि BCQ आपण 130चा काढला आहे तर ABC पण कितीचा होईल? 130चा. तर आता आपण काय लिहू शकतो? लाईन AB पॅरलल टू लाईन PQ. आणि ही काय आहे? BC इज ट्रान्सव्हर्सल अँड BC इज ट्रान्सव्हर्सल. तर अँगल BAC कॉन्ग्रुअंट टू अँगल BCQ. अँगल अँगल ABC इक्वल टू अँगल BCQ. का बरं? कारण की हे कोणते अँगल आहे? अल्टरनेट अँगल. आणि लाईन कशा आहे? पॅरलल आहे. तर अल्टरनेट अँगल कसे होऊन जाईल? कॉन्ग्रुअंट होऊन जाईल. तर इथे अल्टरनेट अँगल्स, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. आता याच्यातला आपण BCQ कितीचा काढलेला आहे? 130चा काढलेला आहे. तर ABC कितीचा होऊन जाईल? 130चा. म्हणजे अँगल
ABC इज इक्वल टू अँगल BCQ is equal to 130 degree. Therefore, angle ABC is equal to 130 degree. आणि हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. प्रॉब्लेम 5. इन फिगर रे AE पॅरलल टू रे BD. रे AE आणि रे BD कसे आहे? पॅरलल आहे. आणि रे AF इज अ बायसेक्टर ऑफ अँगल EAB. तर रे AF हा अँगल EABचा काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. आणि AF हा अँगल बायसेक्टर असल्यामुळे त्या अँगलचे दोन इक्वल पार्ट होतील. तर अँगल EAF आणि FAB हे कसे होतील? कॉन्ग्रुअंट, सारख्या मापाचे. त्याचे माप त्यांनी x दर्शवले आहे. त्याच्यानंतर अँड रे BC इज द बायसेक्टर ऑफ ABD. रे BC हा अँगल ABDचा काय आहे? बायसेक्टर आहे. तर अँगल बायसेक्टर काय करतो? अँगलचे दोन इक्वल पार्ट करतो. म्हणून अँगल ABC आणि DBC कॉन्ग्रुअंट दाखवले आहे वायने. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह दॅट लाईन AF पॅरलल टू लाईन BC. लाईन AF म्हणजे ही लाईन AF आणि लाईन BC आपल्याला पॅरलल दाखवायची आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? गिवनपासून सुरुवात करावं लागेल. तर आपल्याला काय गिवन आहे? रे AE पॅरलल टू रे BD. AE आणि BD रे आपल्याला पॅरलल दिली आहे. याची जर AB ट्रान्सव्हर्सल घेतली तर EAB आणि ABD हे कोणते अँगल होतील? अल्टरनेट अँगल. आणि लाईन पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. तर मग काय होईल? आपल्याला काय गिवन आहे? रे AE पॅरलल टू रे BD and AB is transversal. AB is transversal. त्याच्यामुळे EAB आणि ABD हे दोन अँगल अल्टरनेट अँगल कसे होईल? कॉन्ग्रुअंट. लाईन पॅरलल आहे तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे अँगल EAB इक्वल टू अँगल congruent to angle EAB congruent to angle ABD. कारण काय? पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. आता EAB या अँगलचं मेजर काय आहे? x प्लस x. म्हणजे या दोन्ही म्हणजे EAF आणि FAB या दोन अँगलची ॲडिशन. म्हणजे x प्लस x काय होईल? 2x. EAB या अँगलचं मेजर काय होऊन जाईल? 2x. आपण इथे लिहून घेऊ. कॉन्ग्रुअंट आहे ते इक्वलचं साईन देऊन देऊ. आणि ABD या अँगलचं मेजर काय आहे? y प्लस y म्हणजे 2y. आता इथे बघा, आपण 2 कॅन्सल करू शकतो कारण की 2 इकडे डिनॉमिनेटरमध्ये येऊन कॅन्सल होणार आहे. आपण इथेच कॅन्सल करून घेऊ. म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो आता? x इज इक्वल टू y. आता x आणि y कसे आहे? इक्वल आहे. आता आपण या x अँगलचं नाव आपण लिहू शकतो FAB आणि y अँगलचं नाव लिहू शकतो ABC. तर मी x अँगलचं नाव काय लिहित आहे? FAB. अँगल FAB. अँगल FAB इज इक्वल टू अँगल FAB. आणि y अँगलचं नाव लिहू शकतो मी अँगल ABC. अँगल ABC. आता हे दोन अँगल कसे आहे? इक्वल आहे.
म्हणजे याला मी काय म्हणू शकतो, कॉन्ग्रुअंट आहे म्हणू शकतो. म्हणजे आता FAB आणि ABC कसे झाले, कॉन्ग्रुअंट. आता बघा या दोन लाईन दिसत आहे आपल्याला, AF आणि BC, आणि या दोन लाईनची ही AB काय आहे, ट्रान्सव्हर्सल. तर हे कोणते अँगल आहे, अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल कसे आहे, कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे लाईन कशा होईल, पॅरलल. म्हणजे काय लिहू शकतो आपण, लाईन AF पॅरलल टू लाईन BC. काय लिहू शकतो, देअरफॉर लाईन AF पॅरलल टू लाईन BC. का बरं, कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल थेरम. कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल थेरम. तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे FAB आणि ABC अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे लाईन पॅरलल होईल. म्हणजे AF पॅरलल टू BC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. प्रॉब्लेम 6. अ ट्रान्सव्हर्सल EF of line AB and line CD intersect the lines at point P and Q respectively. तर आपल्याला EF ही ट्रान्सव्हर्सल दिली आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल लाईन AB आणि लाईन CDला पॉईंट P आणि Q मध्ये काय होत आहे, इंटरसेक्ट करत आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे रे PR अँड रे QS आर पॅरलल. PR आणि QS हे रे आपल्याला कसे दिले आहे, पॅरलल दिले आहे. अँड बायसेक्टर ऑफ PQ अँड PQC रिस्पेक्टिवली. आणि ते काय आहे, तर अँगल हे जे रे PR आणि QS हे काय आहे, अँगल BPQ आणि QCचे काय आहे, बायसेक्टर. म्हणजे रे PR हा BPQचा बायसेक्टर आहे आणि रे QS हा अँगल PQCचा बायसेक्टर आहे. आता अँगल बायसेक्टरमुळं काय होतात, अँगलचे दोन इक्वल पार्ट होतात. म्हणजे BPR आणि QPR कसे होईल, इक्वल होईल. तर आपण त्या अँगलला नाव देऊ X. तसंच रे QS काय करणार आहे, PQCचे दोन इक्वल पार्ट करणार आहे. म्हणजे कोणते, PQS आणि SQC. तर या अँगलला आपण YY नाव देऊ. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, AB आणि CD पॅरलल दाखवायची आहे. लाईन AB आणि CD पॅरलल. तर आपल्याला गिव्हन काय आहे तिथून सुरुवात करावं लागेल. तर गिव्हन काय आहे, रे PR आणि QS पॅरलल दिलेला आहे. रे PR पॅरलल टू रे QS. PR आणि QS रे पॅरलल दिले आहे. त्याची ही EF जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे जे अँगल्स आहे कोणते, RPQ आणि PQS हे काय होईल, अल्टरनेट अँगल होईल. आणि अल्टरनेट अँगल कसे असतात, जर लाईन पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुअंट. तर मग आपल्याला काय लिहिता येईल, अँगल RPQ कॉन्ग्रुअंट टू अँगल PQS. काय आहे, पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल. पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. आता या दोन अँगलचं मेजर आपण काय घेतलं आहे, X. म्हणजे RPQचं आपण घेतलं आहे X आणि PQSचं घेतलं आहे Y. म्हणजे X = Y म्हणू शकतो आपण. X आणि Yचं मेजर कसं आहे, इक्वल. आता आपल्याला बायसेक्टरवरून मेन अँगलवर यावं लागेल, कारण की आपल्याला
ए बी आणि सी डी पॅरलल दाखवायची आहे. तर ए बी आणि सी डी पॅरलल दाखवण्यासाठी जर ई क्यू ट्रान्सव्हर्सल असेल तर बी पी क्यू आणि पी क्यू सी हे काय होतील अल्टरनेट अँगल. आणि जर हे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुअंट झाले तर लाईन कशा होऊन जाईल पॅरलल होऊन जाईल. तर म्हणजे आपल्याला कोणत्या अँगलवर यायचं आहे बी पी क्यू. आता बी पी क्यू अँगल हा आर पी क्यूच्या काय आहे डबल आहे. तर म्हणून आपण या अँगलला डबल करण्यासाठी दोन्ही साईडला बोथ साईडला कशाने मल्टिप्लाय करू 2नी. म्हणजे याला मला कसं लिहिता येईल 2x = 2y. म्हणजे आता या 2xच्या जागेवर मी काय लिहू शकतो अँगल बी पी क्यू x + x बी पी क्यू. तर 2xच्या जागेवर लिहू शकतो मी अँगल बी पी क्यू = अँगल. आता 2yच्या जागेवर मी लिहू शकतो पी क्यू सी अँगल पी क्यू सी बरोबर आहे पी क्यू सी. आणि हे दोन्ही अँगल इक्वल आहे म्हणजे कसे होऊन जाईल कॉन्ग्रुअंट होऊन जाईल. आता बघा या दोन लाईन आहे ए बी आणि सी डी याची ही ई एफ काय आहे ट्रान्सव्हर्सल. आता बी पी क्यू आणि पी क्यू सी हे काय झाले अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल कसे आहे कॉन्ग्रुअंट आहे. तर लाईन कशा होईल पॅरलल होईल. म्हणून आपण काय लिहू शकतो लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी. काय लिहू शकतो लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी. तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुअंट आहे तर लाईन काय कशा होईल पॅरलल होईल. तर रिझन काय कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल थेरम. काय लिहावं लागेल कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल थेरम. आणि आपल्याला हेच काय करायचं होतं ए बी पॅरलल टू सी डी प्रूव्ह करायचं होतं.